हाय, कसे आहात सर्व? मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटले होते की माझ्या आवडीचा जो आंबा आहे तो अजून उतरलेला नव्हता. तर तो उतरलेला होता. त्याचं नाव मी तुम्हाला सांगितलं होतं सदारशा. तर हा तो आंबा आहे. आता पहिल्यापेक्षा याचं फळ खूप छोटं झालेलं आहे. आणि दुसरा हा याचं नाव सेप्या आणि त्याच्या आहे याला काकड्या असं म्हणतात. आता आंब्यांचे त्यांच्या टेस्टनुसार आणि त्यांच्या सेपनुसार कदाचित नाव दिलेलं आहे त्यात, कारण खूप जुन्या गोष्टी आहेत त्या. इकडे आल्यापासून दररोज सकाळी असं छान सूर्यनारायणाचं दर्शन होतं. आणि आज याबरोबर मारुतीरायाचंही दर्शन घडलं सकाळी सकाळी. आता सकाळी आंघोळ वगैरे आवरून घेतली आणि त्यानंतर आम्ही इथे बच्चे कंपनी सर्व माझ्यासोबत बसलेले होते. ओविता आताच झोपेतून उठली होती आणि इथं आल्यापासून माझे दोन्ही पिल्लं लवकरच उठायला लागली. आणि दररोज सकाळी आता स्कूल सुरू झाली की त्यांना उठवता माझे नाकी नक्कीच येतात. आणि आईचं त्यांचं कोणाचे कपडे धुणं चालू होते तर कोणाची देवपूजा चालू होती. गावाकडे कसं सगळी कामं खूप लवकर आवरले जातात. त्यानंतर एक भांडेवाली बाई आली होती तर तिच्याजवळ भांडे पाहत बसलो. भांडे पण बरेच चांगले होते, काही घेतले सुद्धा होते आम्ही. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतले आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये. तसं तर संध्याकाळी पण जातात, पण खूप जास्त गर्दी राहते संध्याकाळी, त्याच्यामुळं गावाकडे टायमाचं कळतच नाही. एवढा दिवस मोठा वाटतो. नुसतं 10 जरी वाजलेले असतील तर असं वाटतं 12 वाजून गेले की काय. तुम्हाला पण असं होतं का गावाकडे आल्यानंतर? हे मारुतीचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी जे छोटं मंदिर होतं ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं. आणि हे आहे आमच्या इथलं श्री धनेश्वरांचं मंदिर. हे खूप जागृत देवस्थान आहे आणि इथे येऊन बरेच लोक देवाला नवसही करतात आणि फेडतात सुद्धा. आणि हे जे मंदिर आहे ना ते पूर्ण दगडाचं आहे, त्याचं बांधकाम. आता त्याला कलर दिला त्यामुळे तर लक्षात येत नाही, पण पहिले ते दगड पूर्ण दिसून पडायचे. एवढे मोठमोठे दगड होते. त्याचं पूर्ण काम हे दगडाचं आहे. आतले जे बांबू दिसतात ते सुद्धा दगडामध्ये कोरलेले आहेत. महाशिवरात्रीच्या वेळेस इथं खूप मोठा कार्यक्रम होतो. 7 दिवस सप्ताह पण असतो. ही श्री धनेश्वर महाराजांची मूर्ती आहे जी महाशिवरात्रीच्या दिवशीच फक्त बाहेर पडते मंदिराच्या, नाही तर एरवी कधीच बाहेर पडत नाही. वर्षातून एकदा ही बाहेर पडते आणि प्रत्येक भक्ताच्या दारापर्यंत ती जाऊन तिचं दर्शन देते. ह्या गावात आल्यानंतर कोणतेही पाहुणे असो ते मंदिरात येऊन दर्शन घेऊन गेल्याशिवाय कधीच जात नाही. बरेच लोक इथं अभिषेक पण करतात. आणि आम्ही आता इथं पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळासाठी बाहेर पण बसलो होतो. आता इथे नंदीच्या सिंगामधून आपल्या महादेवाची पिंड पाहणे हे आम्ही लहानपणापासून करत आलेलो आहे. आणि तुम्ही असं कधी केलेलं आहे का? याच्या मागचं कारण काय आहे ते तर नाही माहिती नेमकं, पण हे पहिल्यापासून आम्ही करत आलेलो आहोत. हा मंदिराच्या मागच्या बाजूचा परिसर आहे आणि या मंदिराच्या शेजारीच्या रूम दिसत आहेत तुम्हाला जुन्या. तिथे पहिले एक महाराज राहायचे, ते वारले, तर त्यांची सुद्धा तिथे एक मूर्ती ठेवलेली आहे करून. आणि थोड्या वेळ इथं बसून झाल्यानंतर आम्ही परत वापस घरी गेलो. आता सर्व कामं अगोदरच आवरले होते, त्याच्यामुळे मग घरी गेल्यानंतर सर्व आराम करत बसले होते. आणि मी ही एरवी दुपारी कधीही आराम न करणारी आईकडे आल्यापासून एवढी जास्त आळशी झाली की दुपारीसुद्धा झोपायला लागले होते. आणि इकडे मी झोपेतून उठेपर्यंत प्रत्येकजण आपापल्या कामाला लागलं होतं. ओवी तिचं पाणी खेळण्यात काम करत होती, तर आईन ते लसूण निसत होते, कारण आईला भुकटा बनवायचा होता, म्हणजेच जाडसर तिखट. त्यानंतर मी पण उठले आणि थोडेसे फ्रेश वगैरे झाले. आणि काव्यांश अजून झोपलेलाच होता. एरवी कधीच दुपारी न झोपणारा काव्यांशही इथे आल्यापासून दररोज थोडी झोप घेतोच आहे, कारण सकाळी लवकर उठून बसतो. गावाकडे आल्यापासून त्यांनाही थोडंसं मोकळं खेळायला भेटतं. त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर सर्वांनी मिळून इथं छान चहा घेतला मी. गावाकडे मस्त एकत्र बसणं, गप्पा करणं, त्याच्यामुळं टाईम खरंच खूप छान जातो आणि खूप चांगलंही वाटतं. आणि संध्याकाळी आम्ही इथे गाईला धोंडे खाऊ घालायला गेलो होतो. याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि त्यानंतर संध्याकाळचे पण सर्व जेवण वगैरे आवरून, भांडे वगैरे आवरून आम्ही सर्व अशी गप्पा करत बसलो होतो. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईकही करत जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.